ची संधी नॉ स्ट्रायकर यांच्या दिशेने थ्रो तर झालो, पण त्यापूर्वी तन्मय पडवळ आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव. 3 चेंडू 3 धावा, इन मिन 3, चल चल पुढे आणि 3 वडे. 4 चेंडूवर 3 धावा झाल्यानंतर तेजस जुवलेकरचा फटको. चुकीला माफी नाही. कोलवर चेंडू टाकण्याची चूक झाली आणि त्याच्यावर एक मोठो फटको. नाकार मुटको. तेजस जुवलेकरचो जयतीर षटकार. बिनबाद 9. अजून एक फटको लॉंगॉनच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या मागे अक्षय घाटवायला बीट करून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. जयतीर चौकार. तेरा धावा. उभा दांड्याचे गुणवान खेळाडू आज जयतीर तुळसच्या नावाखाली खेळताना. ज्या उभा दांड्याच्या खेळाडूंनी यावर्षी अनेक मोठमोठे स्पर्धा गाजवले, खास करून रेडीच्या मैदानावर सरपंच चषक स्पर्धा गाजवणारा हो संघ यावेळी जयतीर तुळस या नावावर. दुसऱ्या षटकाची जबाबदारी निखिल बॉलिंग मार्कवर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा तन्मयचा प्रयत्न. शॉट पॉइंटच्या दिशेने एकेरी धावेसाठी तटवलेलो चेंडू. एकेरी धावेबरोबरच धावसंख्या 14 रन्सावर. प्रत्येक धाव खूप महत्वाची, प्रत्येक रन्स खूप महत्वाचं, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंद हे सुद्धा खूप महत्वाचं. कारण समीर सर, यापूर्वीचा सामना आपण बघितला, वेळेचा महत्व काय असता आज अरवली संघात जरा जास्त पट्टाला. खोलवर टप्प्याचा चेंडू कट करण्याचा असफल प्रयत्न. चेंडू निर्धाव. धावसंख्या अजूनही थांबलेली 14 रन्सावर. दुसऱ्या ओव्हरीची जबाबदारी निखिल गावडे. पहिल्या 2 बॉलवर फक्त 1 रनचा खर्च. पहिल्या ओव्हरीत सौरभ शेवटच्या 2 चेंडूवर थोडस महागडो ठरलो. पहिल्या 4 बॉलवर सौरभने चेंडू खूप सुंदर केलेले. 5वं चेंडू खोलवर टाकण्याची चूक झाली आणि त्या चेंडूवर तेजस जुवलेकरचा षटकार बघितलो. तेजस हे एक आक्रमक दर्जाचा बॅटर असा सध्या जरा आपल्या व्यवसायात मग्न असल्यामुळे क्रिकेटवर थोडंसं झालेलं दुर्लक्ष, तरी सुद्धा तेजस जेव्हा जेव्हा मैदानावर दिसतात तेव्हा तेव्हा आपल्या संघासाठी 100% योगदान देता. वेंगुर्ला कॅम्प मैदानावर छत्रपती चषकासारख्या एका मोठ्या स्पर्धेत सलग 3 षटकार मारण्याचा पराक्रम तेजसच्या नावावर असा. कासारडे बंडवाडीच्या स्पर्धेत सुद्धा तेजसने यो पराक्रम करून दाखवलो. असो तेजस. पहिलो षटकार होतो सौरभच्या बॉलिंग मार्कवर, त्यानंतर होतो चौकार. दुसऱ्या ओव्हरीमध्ये मात्र तेजसवर ही बॅट थोडीशी रुसली. 3 बॉलमध्ये फक्त 1 रन्स. 4 चेंडूंची संगत या ओव्हरीत धावसंख्या स्थिरावलेली 15 रन्सावर. तन्मय वारंवार बीट होताना. क्रिकेटचा एक महत्वाचा नियम असा, ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खेळायचे. मिडल किंवा लेग स्टंप वरचे चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने किंवा ऑन साइडच्या दिशेने. तन्मयकडसून नेमकी ही बेसिक चूक आणि त्या चुकीचा फायदा उठवताना राजाराम वॉरियर संघाचे खेळाडू. जयतीर तुळस विरुद्ध राजाराम वॉरियर्स असे 2 मातब्बर तगडे संघ एकमेकांच्या समोर क्वार्टर फायनलच्या या तिसऱ्या सामन्यासाठी. वारंवार तन्मयकडसून होणारे चूक, ज्यावेळी आपल्याकडसून धावांचं ओघ कमी होता तेव्हा स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं. पण दबाव थोडस होतो तन्मयवर आणि या दबावाचा पुरेपूर वापर केलो निखिल गावडे. कौतुक करूचा लागत निखिलचा. 5 षटकांच्या या सामन्यात या ओव्हरमध्ये निखिलने खर्च केले फक्त आणि फक्त 2 धावा आणि त्या 2 धावामुळे जयतीर तुळस संघ थोडस बॅकफुटवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 रन्सावर.
12 विकेट प्रवीणच्या नावावर असत. तब्बल 12 विकेट. कालच्या दिवसात एक मोठा इतिहास प्रवीणने रचलो. त्या प्रवीणचं हे पहिलो चेंडू. भल्या भल्या बॉलरांका प्रवीण कुबल नाचवता समीर, ह्याचं कारण माहिती आहे तुका? ह्याचं कारण आज प्रवीण कुबल ह्यो एक चांगलो डान्सर आणि कोरिओग्राफर सुद्धा. आणि त्यामुळेच आपल्या इशाऱ्यावर आपल्या सहकाऱ्यांका नाचवणारो ह्यो प्रवीण आपल्या बॉलिंग मार्कवरसून आपल्या बॉलवर बॅटरला सुद्धा अगदी तसंच नाचवता. फसलेलो फटको फिल्डर चेंडूच्या खाली. सौरभ लॉंगॉनच्या दिशेन फटको सौरभच्या हातात आणि पहिल्या विकेटचा पतन. तेजस जुवलेकर षटकार मारण्याच्या नादात तंबूच्या दिशेन सांघिक 15 रनचा. थँक्यू समीर. प्रवीण मागच्या 1-2 वर्षात क्रिकेटच्या टीम मध्ये जरा कमी दिसलेलो. अचानक एका मोठ्या स्पर्धेत प्रवीणला मैदानावर उतरला गेला. स्पर्धा होती वेदांत 11 हरमल, 1 लाख रुपयांची स्पर्धा. 1 लाखाच्या स्पर्धेत अचानक गोपाळ भटान प्रवीणकडे चेंडू दिलो आणि प्रवीणने त्या स्पर्धेत संपूर्ण स्पर्धा गाजवली आणि बेस्ट बॉलरचं किताब आपल्या नावावर केलो. त्या दिवसापासून आणि त्या स्पर्धेपासून आजपर्यंत प्रवीण कुबल शिरोडा संघाचो, केरवाडा संघाचो, राजाराम वॉरियर संघाचो हुकमी एक्को बनान मैदानावर अजूनही अगदी तशीच दर्जेदार कामगिरी करताना. 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात नवीन फलंदाज राकेश सारंग, अजून एक विध्वंसक खेळाडू, स्फोटक खेळाडू स्ट्रायकर एंडवर. पहिलो चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॅटला न लागता चेंडू थाय पॅडच्या दिशेन दुसऱ्या विकेटचा पतन आणि प्रवीण कुबल बघता बघता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. 15 अशा नाजूक स्थितीत. लंगॉपच्या दिशेन परत एकदा हॅट्रिकची संधी आणि हॅट्रिक पूर्ण. प्रवीण कुबलसाठी वाजणारे टाळिये. कालच्या दिवसात एका मोठ्या स्पर्धेत 3 लाखाच्या स्पर्धेत बेस्ट बॉलर आणि आज जयतीर चषकामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट हॅट्रिक आपल्या स्थानिक जयतीर तुळस संघाविरुद्ध. मोहित गिरप. मोहितचो हिट डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या दिशेन एकेरी रन्साचं रूपांतर 2 रन्सात आणि 2 रन्सामुळे बऱ्याच कालावधीनंतर धावसंख्येत थोडस फरक. 17 धावा 17. 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रवीण कुबलने केलेली कमाल. सुंदर दर्जेदार गोलंदाजी. एका मिळालेली क्षेत्ररक्षकांची सुरेख साथ. लंगॉनच्या दिशेने फटको तर मोहितचं खूप सुंदर. सौरभ येता फील्ड करतात त्यापूर्वी चेंडून बदललेली दिशा आणि सौरभची बघितलेली परीक्षा. चेंडू सीमारेषा पार. जयतीर चौकार.
थँक्यू. खरोखरच ह्यो 440 करंटचो धक्को होतो, कारण मगाशी आपण बोलावतो समीर कॅप्टनशिप बद्दल. बऱ्याच वेळा कॅप्टन काय करतात तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन हे ठरलेले जागा असत, त्या जागेवर फिल्डर तैनात असता. पण गोपाळला माहिती असा निखिल कशी बॉलिंग टाकतलो आणि निखिलला माहिती असा आपणाक कशी बॉलिंग टाकूची, आणि त्यामुळे लॉंग ऑफचो खेळाडू लॉंग ऑफवर न राहता थोडंसं कव्हरच्या दिशेन, आणि ह्यो इतको सुंदर फटको असताना सुद्धा या फटक्याचा रूपांतर झेलात झाला एका फील्ड प्लेसमेंट जास्त कारणीभूत, अर्थात गोलंदाज निखिल आणि कॅचर दाजीचा सुद्धा कौतुक तितक्याच. नवीन फलंदाज स्ट्रायकर यांच्या दिशेन न्यू बॅटर अजून एक प्रतीक मैदानावर. सुरुवात खूप सुंदर झाली पहिल्या ओव्हरमध्ये, दर्जेदार कामगिरी आपण बघितली तेजस जुवलेकरची, पण तेजस बाद झाल्यानंतर जयतीर तुळस संघ बरोच 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 बॅकफुटवर वारंवार इल्या इल्या नजर न स्थिरावता मोठे फटके खेळण्याचा मोह जयतीर तुळसच्या फलंदाजांसाठी थोडस धोकादायक. धावसंख्या 24 रन्सावर चौथ्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू बाकी. लॉंगॉनच्या दिशेने सौरभ स्क्रीनवर, यापूर्वीच्या चेंडूवर सौरभला दगो देऊन चेंडू चौकारासाठी गेलेलो आणि त्यामुळे सौरभ यावेळी थोडस सावध होतो. 24 चेंडू समाप्त, 4 ओव्हरीत धावसंख्या झाली 25. सगळ्यात महत्वाचा या 24 चेंडूमध्ये जयतीर तुळसने निर्धाव चेंडू खेळून काढले 11, आणि हे 11 डॉट बॉल खूप महत्वाचे. ही सगळी अचूक आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे स्कोअरर मंदार तुळसकर यांचा कौतुक करता करता ऐकूया डीजे संदीप. बल राजाराम वॉरियर्स तवडे संघाच्या वतीन देविदास कुबल. अनुभवाचा दुसरा नाव म्हणजे देविदास. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटचो जवळपास 15 ते 20 वर्षांचो अनुभव बॉलिंग मार्कवर, आणि या अनुभवाकडे गोपाळने दिलेलो चेंडू, कारण शेवटच्या ओव्हरीत ही ओव्हर खूप महत्वाची, डेप्थ ओव्हर, स्लॉग ओव्हर, ज्या ओव्हरमध्ये टार्गेट ठरताला सेमीफायनलचे दरवाजे उघडण्यासाठी. 26 शेवटचे 5 चेंडू. तन्मय पडवळ, या 5 बॉलमध्ये किमान 2 तरी मोठे चौकार षटकार गरजेचे. फटको तर सुंदर असा मिड विकेटच्या दिशेन. परत एकदा सौरभला दगो देऊन चेंडू पहिल्या टप्प्यानंतर जयतीर चौकार. तीस धावा, 4 चेंडू बाकी. फुल टॉस, दर्जेदार स्वीप डीप फाईन लेगच्या दिशेन, पण फिल्डर नेमको चेंडूच्या खाली. परत एकदा गोपाळ भटाचा चतुरस्त्र कर्णधार पद आपणाक उजेडात येताना दिसतला. स्वीपच्या फटक्यासाठी खास तैनात केलेलो फिल्डर अजून बॅट्समन लवकर चला, एक टाइम आउट. यापूर्वी वेळेचा महत्व बघितला, पंचांची करडी नजर असा तुमच्यावर. वेळेचा महत्व काय असा अँजेलो मॅथ्यूज मुळे आंतरराष्ट्रीय मैदानावर, आणि आज समीर सर अरवलीश्वर अरवली संघात सुद्धा याचा महत्व कळताला, कारण टॉस साठी कॅप्टन उशिरा येणार, संघ मैदानावर उशिरा हजर होणार, या सगळ्यामुळे सकाळी 5 धावांची पेनल्टी दिली गेली अरवलीश्वर अरवली संघात, आणि त्यामुळे 58 धावांचा लक्ष्य 53 रन्सापर्यंत इला, आणि फक्त एक चेंडू बाकी राखून शेवटचो
फटको मारलो आफ्रिदीन षटकाराचो. जर ती 5 धावांची पेनल्टी लागली नसती तर तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलो असतो. ह्या असा वेळेचा महत्व आणि आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्या खेळाडूंका ह्या वेळेचा महत्व कळणं आणि पटना खूप गरजेचा. नो चेंडू देविदास कुबल कडसून अनपेक्षित दिशाहीन चेंडू आणि नो बॉल कधी एकटो येणार नाही. नवरा बायको सारखो तो जोड्याने येता बरोबर फ्री हिट घेऊन येता. फ्री हिटचो चेंडू वाईड बॉल अजूनही फ्री हिट बाकी असा. शेवटच्या ओव्हरीमध्ये दिशाबद्ध गोलंदाजी करण्याची जबाबदारी देविदासवर दिली गोपाळने. पहिले 3 बॉल खूप सुंदर टाकले पण यावेळी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. फ्री हिटच्या चेंडूवर मिड विकेटच्या कपडावरसून चुकीला माफी नाही. हावको रावकांडो कुंभयो घुडुम म्हातारी रणटुळाची कंटुळा जयतीर षटकार. डायरेक्ट चंद्रार फ्री हिटचो चेंडू डायरेक्ट डोंगरार अनुपच्या बॅट मधसून. त्यानंतर देविदासची वापसी. धावसंख्या स्थिरावली 38-38. 5 चेंडू समाप्त. गती परिवर्तनाचा शेवटचा चेंडू परत एकदा दिशेपासून आणि टप्प्यापासून भरकटलेलो गोपाळ थोडस नाराज असा कारण या ओव्हरीत जर टार्गेट कमी राहणं गरजेचा होता अपेक्षित होता तर टार्गेट अनपेक्षितरित्या 40 पार करताना. फास्टर वन या चेंडूवर एकेरी धावेचा प्रयत्न रनआउटची संधी. 1 धाव पूर्ण 22च्या रूपात 1 धाव इनिंगची सांगता. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आरसीसी देऊळवाडा आयोजित एक गाव एक संघ या धर्तीवर आजच्या दिवसात बॉथम वॉरियर्स आणि त्या पाठोपाठ सातेरी मातोंड संघ सेमीफायनल मध्ये दाखल. क्वार्टर फायनलच्या 3ऱ्या सामन्यात राजाराम वॉरियर्सने जिंकलेलं टॉस घेतलेली फिल्डिंग आणि त्यानंतर जयतीर तुळस संघात दिलेल्या बॅटिंगचा निमंत्रण.
टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट मिड विकेटला. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्णत्वास नेतायत व या एकेरी धावेने स्वतःचं खातं सौरव साळगावकर हा फलंदाज खोलतोय व या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 2 धावांवर. एकंदर धावा धावफलकावर ह्या 3 निश्चितपणे या ठिकाणी आपण अनुभवतोय. एक ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, गोपाळपाटाचा प्रयत्न, मोठा फटका मारायचा प्रयत्न फसतोय. या ठिकाणी तेजस जुवरेकर झेल टिपतोय. निक नामक गोलंदाज या ठिकाणी कमालीचा यशस्वी ठरतोय. तोडफोड फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोपाळपाटा मैदानाच्या बाहेर झेलचित होऊन जातोय व पहिला हादराच या ठिकाणी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला बसत स्वस्तात तंबूमध्ये हा परततोय. आणि गोलंदाजीवर सज्ज ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू देखण्या असा फटका संगम अचूक होतोय. चेंडूचा प्रवास डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी होतोय. जो मोठा फटका अति आवश्यक होता, तो मोठा फटका सौरव साळगावकर नामक फलंदाज षटकारासाठी तोलवतोय व या 6 धावांनी धावफलक बदलला जातोय निश्चितपणे मैदानावर. तो 10 धावा 5 षटकांमध्ये आवश्यकता 41 धावांची विजयासाठी पाठलाग करताना प्राथमिक षटकात एक गडी बाद 10 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज निक हा षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय पंचांच्या डाव्या हाताकडून. धीम्या गतीचा चेंडू यावेळी टोलवला जातोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षण होतंय. थोडीशी फेक खराब येते, मात्र विशेष नुकसान होत नाही. कारण एकेरी धावेवर समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय 11 धावांवर. 41 धावांचा पाठलाग, 11 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. रोहन लोणी खेळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज निक. याची गोलंदाजी जो निक पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करतोय. फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. एकेरी धाव घेण्याच्या मनस्थितीत निश्चितपणे रोहन लोणे दिसत नव्हता. दुसऱ्या बाजूनं मैदान सोडतोय तो अर्थातच या ठिकाणी सौरव साळगावकर. केवळ सुदैवाच्या साथीनं या ठिकाणी धावचीतच्या संभाव्य धोक्यापासून या ठिकाणी रोहन लोणे वाचतोय. बाईच्या स्वरूपात एकेरी धाव. एकेरी धावेने षटक क्रमांक 1 हे समाप्त होतोय. व पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 41 धावांचा पाठलाग करताना आता 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात असा धावफलक आपण पाहतोय राजाराम वॉरियर्स तळवडे संघाचा डीजे.
वर्णी लागते. राकेश वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज. 12 धावा धावफलकावर. पहिला चेंडू डाव्या यष्टीवरचा हलके स्वीप करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. खराब असं क्षेत्ररक्षण, एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. रोहन लोणेच्या मनात नक्की काय चाललंय याचा थांगपत्ता काही लागू शकत नाही. या सामन्यामध्ये आपण रोहनला पाहतोय. यापूर्वीच्या चेंडूवर म्हणजे षटकातील शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव घेण्याच्या दृष्टिकोनातनं त्याची मनस्थिती नव्हती. याही वेळी तो चकतोय आणि नेमकं काय चाललंय याचा थांगपत्ता ह्या काही लागत नाही. 13 धावा धावफलकावर दिल्या हाताने चेंडू खेळला जातो. चेंडूचा प्रवास मिड विकेटला एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. थोडंसं डान्सिंग असं आउटफील्ड क्षेत्ररक्षकाला चकवा देतोय आणि हीच चकवा देणारी बाब सौरव साळगावकरसाठी दुहेरी धाव सहजगत्या प्राप्त करू देते. ज्या 2 धावांनी धावफलक बदलतोय तो 15 धावांवर. एक मोठा फटका तर निघालाय प्राथमिक षटकात. त्यामुळे अतिरिक्त जोखीम घ्यायची नाही. संघाचा धावफलक हालता ठेवायचा. आखूड धापाचा चेंडू उजव्या यष्टी बाहेरचा. फटका निघतोय तो लॉंग ऑफच्या दिशेनं एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. जर चेंडू सोडून दिला असता तर निश्चितपणे वाईड म्हणून संबोधला गेला असता. मात्र जर तरच्या बाबींवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष मैदानावर जे काही साकारलं जातंय त्यावर समाधान मानावं लागतंय. ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 16 धावांवर. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राकेश गोलंदाजीवर सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू खराब असा फटका. रोहन लोणेचा चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनला सीमा रेषेच्या अलगत होतोय व पहिल्या चेंडूपासनं त्याच्या फलंदाजीमध्ये आत्मविश्वासाचा अभाव दिसत होता. निश्चितपणे जो द्विधा अवस्थेत खेळत होता, धावांसाठी संघर्ष करत होता, तोच रोहन लोणे झेलचित होऊन बाहेर जातोय मैदानाच्या. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात डीजे. सुरतमध्ये क्षमता मोठे फटके टोळवायची तोच दाजी मैदानावर राकेशच्या गोलंदाजीचा सामना करतोय. चेंडू मनगटी फटक्यांनी सहजगत्या वळवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न सौरवकडनं. मात्र दुसऱ्या बाजूनं भरभक्कम देहयष्टीचा दाजी धुरत हा दुहेरी धावांसाठी नकार देतोय. धावचीच्या स्वरूपात आपली विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल करण्यापेक्षा मोठ्या फटक्यांवर माझा आत्मविश्वास आहे असं तो ठामपणे दर्शवतोय. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओव्हरपेच चेंडू सौरवकडनं फटका. चेंडूचा प्रवास सीमारेषेच्या अलगद आणि झेल टिपता टिपता हातनं निसटत. तिसऱ्या प्रयत्नात निसटणारा झेल हा सौरव साळगावकरला जीवनदान प्राप्त करून देत. या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 18 धावांवर. कमी धावसंख्येची पुंजी ही निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय ती श्रीदेव जैतील 11 क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातनं. आणि या कमी धावसंख्येचं जर संरक्षण तुम्हाला करायचं असेल तर या ठिकाणी हाफ चान्स ना फुल चान्स मध्ये या ठिकाणी परावर्तित करणं, अशक्य ते शक्य करणं हे क्रमप्राप्त बाब ठरू शकते. मात्र नेमकी चूक घडते. साधा सोपा झेल सुटतोय. सुटलेला झेल दिलेलं जीवनदान महागात पडेल की त्या जीवनदानाचं विशेष नुकसान होणार नाही याची दक्षता घेत गोलंदाजी मार्फत पाहायचं आहे काय करामत घडते ते. बहुधा गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रतीक याची वर्णी ही लागते. गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रतीक सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक फेकताना उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू सोडून दिला जातोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय. चेंडू निर्धाव. धाव संख्येत कोणताही बदल नाही. 18 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. पाठलाग होतोय तब्बल 41 धावांचा निर्धारित 5 षटकांच्या सामन्यात उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी मैदानावर.
फुल टॉसमध्येचा चेंडू लोअर फुल टॉसमध्येच्या चेंडूला हलकेच दिशा दिली जाते. जोपर्यंत चेंडूचा प्रवास करतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण घेऊन अचूकतेनं फेक येते ती गोलंदाजाच्या दिशेनं. एकेरी धाव सौरव साळगावकरच्या खातीच्या एकेरी धावेने सांघिक 19 धावा गडी बाद होत आहेत ते 2. 41 धावांचा पाठलाग करताना ताजी धुरतकडनं एखादा मोठा फटका अति आवश्यक व तोच ताजी धुरत खेळण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण रचनेची पाहणी करत गोलंदाज प्रतीक याची गोलंदाजी. डाव्या यष्टीवरचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हलकीच दिशा दिली जाते. चेंडूचा प्रवास फाईन लेग क्षेत्रात करतोय. एक धाव त्यानंतर मिळते ती दुसरी धाव. चौकाराला निमंत्रण देणारा या ठिकाणी फटका. मात्र सीमारेषेच्या अलगद बहारदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय व संभाव्य चौकार 3 धावात परावर्तित होत एक महत्वपूर्ण धाव रोखली जाते. 3 धावांनी धावफलक वाढतोय निश्चितपणे 22 धावांवर. 41 धावांचा पाठलाग करताना 22 धावा त्या धावफलकावर. परत एकदा गोलंदाज प्रतीक सज्ज. सुरेख असा चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू पहिल्यांदा खोदून काढण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चेंडूचा वेग एवढा भन्नाट होता, की गोलंदाजाच्या वेगाने चकित होतोय तो सौरव साळगावकर. एक धाव त्याला मिळते. एकेरी धावेने धावफलक बदलतोय. तो 23 धावांवर. कडक अशा उष्म्यामध्ये खेळाडूंची दमछाक ही होते. शारीरिक भाषा निश्चितपणे सांगते, की खेळाडूंची दमछाक ही मैदानावर झाली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू दाजी धुरात ऑन फायर. ज्यावेळी संधी मिळाली हात खोलायचे, त्यावेळी संधीचं सोन्यात परावर्तित करतोय. विजयासाठी आवश्यक असलेल्या धावातील 6 धावांचं आव्हान आणखी कमी केलं जातंय व या षटकारानं आता 29 धावांपर्यंत मजल मारली जाते. ती अर्थातच या ठिकाणी राजाराम वॉरियर्स तळोगे संघाकडनं 29 धावा धावफलकावर. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 13 चेंडू 12 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये एक बहारदार असा फटका लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देणारा. चेंडूचा प्रवास करतोय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी नीट क्षेत्ररक्षण करतोय. संभाव्य चौकार केवळ एकेरी धावात परावर्तित होतोय. 12 चेंडू 11 धावा असं साधं सोपं समीकरण मैदानावर राहतंय व जलपानासाठी खेळ काही वेळ थांबलेला दिसतोय मैदानावर. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तीच आहे.
जीची झाली आहे, हे आपण पाहू शकतो. आणि याला कारण म्हणजे काल रात्री 3:30 वाजता तो फायनल संपवून घरी आलाय. म्हणजे खेळाडूंची दमछाक ही झालेली दिसते. मात्र या शारीरिक दमछाकीवर या ठिकाणी न जुमानता स्वतःसाठी व आपल्या संघासाठी आक्रमक शैलीची खेळी साकारण्याचा दाजीचुरत प्रयत्न करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी फटका बसतोय. चेंडू हवेत राहतोय. दाजीचुरतसाठी धोक्याची घंटा वाजली होती. मात्र धोक्याच्या घंटेतनं दाजीचुरत हा झेलचीतपासनं वाचला असला तरी धावचीतपासनं काही वाचू शकत नाही व बाद होऊन मैदानाच्या बाहेर तिसऱ्या गडीच्या स्वरूपात दाजी धुरतची खेळी समाप्त होत 37 धावांवर बसतोय तो आणखी एक हादरा. अर्थातच या ठिकाणी राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाला या ठिकाणी 4 षटकांच्या सांगतेखेरीज ची मार्कवर समोर आहे तो अक्षय घाटवळ फलंदाज 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं फेकला गेलेला चेंडू हलकेच दिशा दिली जाते ती अर्थातच दरम्यानला. जर चेंडू सोडून दिला असता तर निश्चितपणे फलंदाजासाठी एकेरी धाव अवांतर धावेच्या स्वरूपात मिळू शकली असती. मात्र चेंडू टोलवण्यावर भर देतोय तो अक्षय घाटवळ. 1 धाव त्याला मिळते. आता 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. परत एकदा गोलंदाज अनुप या ठिकाणी एक चमत्कार घडविण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू हलकीच या ठिकाणी चेंडूला दिशा दिली जाते. ते शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण होतंय. केवळ एकेर धाव प्राप्त होते. आज 2 धावांची गरज येऊन ठेपते व 4 चेंडूंचा खेळ हा बाकी राहतोय. 4 चेंडू 2 धावा. 4 चेंडू 3 धावा माफ करा या ठिकाणी 4 चेंडू 3 धावा असं समीकरण या ठिकाणी मैदानावर राहते. निश्चितपणे धावफलकावर थोडीशी गफलत ही झाली होती. मात्र सर्व काही ठीक सर्व काही आलबेल झाल्याचे संकेत मिळतायत. 4 चेंडू 3 धावा सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग असा या स्पर्धेचा नियम. स्ट्राईकवर असेल तो अक्षय घाटवळ, गोलंदाजी मार्कवर अर्थातच गोलंदाज सज्ज होतोय तो अनुप. षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. वेगवान असा चेंडू आखूड टप्प्याचा फलंदाज अक्षयला पुरेपूर चकवतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. कंपल्सरी चेसिंग असा या स्पर्धेचा नियम. 38 धावा धावफलकावर होत आहेत. आता 3 धावांची गरज येऊन ठेपते व 3 चेंडूंचा खेळ हा बाकी होतोय. गोलंदाज अनुप या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो अक्षय घाटवळसाठी खराब फटका. अक्षय घाटवळकडनं चेंडू सोडून दिला असता तर वाईड संबोधला जाऊ शकला असता. मात्र चेंडू टोलविण्याच्या नादात या ठिकाणी लीडिंग एज लागते. एकेर धावेसाठी चेंडू प्रवास करतोय. आता 2 धावांची गरज येऊन ठेपते. 2 चेंडूंचा खेळ हा बाकी. कंपल्सरी चेसिंग असा या स्पर्धेचा नियम. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुप या ठिकाणी महत्वपूर्ण चेंडू फेकण्यासाठी सज्ज. फटका निघतोय तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय.